बघू शकता तुम्ही अटकलेली आहे. तर आत्ता आपण चाललोय व्हिएतनाममधल्या जी लोक खाली जमिनीखाली जायची, तर तो दाखवतो तुम्हाला कसा आहे भाग. वाटेचा त्रास आहे. ऐक अडकलं का काय आईच्या गावात. नमस्कार गुड मॉर्निंग. आणि आता जायला असं झोप आले ना बाबा 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 बाबा, नुसती झोप बापरे. मी तर आंघोळ पण झोपेत केली. मला तर काहीच सुचत नव्हतं मी काय करतोय काय नाही. मी शॅम्पूच्या जागी साबण लावली, साबणाच्या जागी शॅम्पू लावली. मलाच काहीच समजत नव्हतं मी काय लावलेली आहे. One here, one there. This place. Only two kind of them. We will build a tunnel in here. You remember they work in the night time. That's one for the strong men. Here for the ladies. Look like me. Like this. I put them in here. Show you. In the day. So they cook there in the day and they open. बघू शकता तुम्ही अटकलेली आहे. हे बघा थोडा रिस्की आहे. बिलकुल पण कठीण नाही आहे. नुसते आऊ करण्यासारखं करतात, पण काही एवढा हे नाही आहे. आत्ता पूर्ण केलं मी, फक्त माझी कंबर लचकली, बाकी काय नाही. Okay, you say they couldn't control the body. Why animal traps? It's empty, so that's why it's connecting to this. तर आता तुम्ही हा जो बघितला हा दुसरा आहे टूर गाईड. तर हा चांगला आहे, बाकीचे सगळे चांगले आहेत, पण आमचा जो आहे ना तो एक नंबरचा चमडी आहे. त्याला पोरींची काज लागली. नुसता पोरी 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 चाललेला आहे त्याचा. तो नुसता पोरींना समजावतोय, तो पोरांकडे लक्षच देत नाही. तर ह्याने ज्या प्रकारे सांगितलं मला खूप आवडलं. आणि बघू शकता आता याने सांगितलं हा जो मागे जो वारूळ वाटतोय ना तो वारूळ नाही आहे. तो ॲक्च्युली विषय असा आहे की तो त्याच्यामध्ये हवा जाते, म्हणजे एअर व्हेंटिलेशन जातं. बांबू टाकलेले आहेत आणि बांबूच्यामधून धूळ काढलेली आहे आणि त्याच्यातून हवा जाते, ऑक्सिजन खाली जी लोक राहायची पहिले त्याच्यासाठी. This is the entry. The entry. We got a picture. Same your shoe. हे पण त्यांनी करून ठेवलं होतं असं. When I step down into the trap, open. तर आत्ता आपण चाललोय व्हिएतनाममधल्या जी लोक खाली जमिनीखाली जायची, तर तो दाखवतो तुम्हाला कसा आहे भाग. हे बघा हे बघा पूर्ण टनल आहे. शकता ऐक खरं बोलू तर मी जाऊ नाही शकत आतमध्ये, पण मी तुम्हाला फक्त दाखवतो कारण किती आतमध्ये आहे. आणि हे बघा मी खरंच नाही जाऊ शकत. खरं जमणारच नाही एवढा. वाटेचा त्रास आहे. ऐक अडकलं का काय आईच्या गावात. मस्करी केली. पाठ गेली. Come on, bro. हा Snag on it. इट्स टू नॅरो. Nobody warned you earlier. या आता तुम्ही बोलाल विनायक माळी एक नंबरचा पट्टू आहे. बघितला एक साध्या टनलमधून पण त्याला जाता नाही आला. हे बघा आहे पट्टू, जिथं आहे तिथं आहे पट्टू. बाई नाही जमत बाई, मला नाही जाता येत, मी कसं जाऊ तिथं. अडकलो बिडकलो तर मला कसा कोण नेईल, कसा कोण काढील.
तर ही टनल कुठून निघते मला नाही माहिती आणि कसं जाऊ मला पण नाही माहिती आता. मला असं वाटतं ही टनल आहे ना, ही पण पूर्ण इथून निघत असेल. हे बघा पूर्वीचे लोक किती किती मेहनती होती आणि कशी होती. खरं सांगतो लय कठीण आहे. म्हणजे आता तो जमिनीच्या खालून त्या वाकून बिकून बापरे कशी जात असतील लोक बाबा. आजकाल तर साधा पाया पडून नमस्कार करा बोललो तरी पण कुणाला जमत नाही. ही लोक एवढे पाय जमिनीच्या खाली मुंग्यांसारखे राहत होते. हा झाड बघा कसं आहे. हे बघ ना पूर्वी बघा ना कशी लोक एवढी राहत असतील एवढ्या जंगलामधून. कसं काय बापरे. And now look at here. Look at here. You see. They also come up. धूर निघतो या बाजूला खाली आणि तो धूर आहे खाली टनलमध्ये जे जेवण बनवतायत ना तो धूर आता इथून येतोय. आणि ती लोक रात्रीच्या टायमाला जेवण बनवायची. म्हणजे दिवसा मे बी डायटिंगच असेल त्यांची किटो डाएट. पण रात्री ते जेवण बनवायचे कारण कोणाला धूर दिसू नये म्हणून. क्रेझी आहे बाबा. तर हे ती लोक पहिले खायची. तर मी टेस्ट दाखवतो कशी आहे. करवंद का रताळा आहे. ती लोक पहिले रताळे खायची म्हणून एवढी पॉवर होती त्यांच्यामध्ये. तुम्ही बर्गर पिझ्झा खाणं बंद करा रताळे खायला सुरुवात करा. पण तुम्ही पण जमिनी खालून बोगदे बनवून फिराल. आवाज येत असेल तर फटाक्यांचा आवाज येतोय. फटाक्यांचा आवाज नाही आहे. दिवाळी नाही आहे इथं. इथे AK-47 आहे. AK-47मध्ये तुम्ही गन फायर करू शकता. तो पण एक सीन आहे. तो मला बघू दाखवतो आता. तर आत्ता मी आलो आहे AK-47 गन बघतो नक्की. फटाक्यांचा आवाज तर येतोच आहे. आणि मेन म्हणजे सेम असं दिवाळीच्या टिकल्या पोळ्यांचा आवाज तसा आवाज येतोय. आता मी काय बोलतोय माझं मला ऐकायचं कारण एकदम नॉईज कॅन्सलेशन आहे का मलाच काय ऐकायचं. एक महिला असून पण ती फायरिंग करते. म्हणजे बघा ना हे बघा हे बघा ते डायरेक्ट ते अंगावर उडतं ते ती भीती वाटते फक्त. सगळ्या मराठी प्रेक्षकांना मी सगळं सांगू इच्छितो की या जगामध्ये भरपूर काय काय गोष्टी होत आहेत आणि आज अशीच एक वेगळी गोष्ट करण्यासाठी आपण तर विनायक माळी खुद्द आता फायरिंग करताना तुम्ही बघू शकता. गोळ्या काढताय. होल्ड होल्ड होल्ड. बाबा इट्स क्लॉट. डन संपल्या. सो एवढा फालतू. ज्यावेळी मी शिकायला चाललेलो त्याच वेळी माझ्या गोळ्या संपल्या पेंटिंग. पण तरी पण मी बोलेल चांगला एक्सपिरियन्स होता. आणि म्हणजे मला खूप मजा आली. मला माझा आवाज नाही येते ऐकायला पण मी काढू पण नाही शकत. मी बाहेर होईल. मजा. हो हो आता एक्झिट आय थिंक इथून आहे. तो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे गोळ्या फायर केलेल्या आहेत आणि मजा आली. लय मजा आली. म्हणजे काय सांगू एक वेगळाच एक्सपिरियन्स एक वेगळीच अशी लय मजा आली. आता मी हे हेडफोन काढतो आणि आता बास झाले. आणि मला याची कॉस्ट पडली जवळपास $30. म्हणजे तुम्हाला मे बी मध्ये जस्टिफाय नसेल होतं आवाज. पण खरं सांगतो आवाज जेन्युइन आहे. म्हणजे चांगला आवाज आहे. असं तडकता फडकता आवाज आहे.
आणि लय लय मजा आली. म्हणजे मी अक्षरशः म्हणजे फक्त एवढंच बोलेल की भीती वाटते सुरुवातीला, कारण हा जो हात आहे ना तो हात डायरेक्ट साटकन मागे जातो, तेवढाच फक्त प्रॉब्लेम, बाकी काय नाही. आणि ओके यार, ओके ओके. हे बघा चमडी बघा. मी सगळे त्याचे धंदे बघितलेले, मी कधीपासून त्याचं लक्ष ठेवतोय. तो नुसता पोरींच्या मागे लागलेला आहे आणि त्याला पोरांची काही पडलेली नाही आहे, बघत पण नाही. आणि मला ते एकदा पण स्माईल नाही दिली त्यांनी. आपण आता सहलीसारखे चाललो आहे पुन्हा आपल्या बसमध्ये चढायला. हे ना मला शाळेची पिकनिक आठवते यार. मी म्हणजे कधी पण मी टूर बुक केलं ना मला तीच आठवण येते, कुठली तरी शाळेची पिकनिक कशी जायची तसा विषय आहे नक्की. आम्ही बस शोधतोय पण आम्हाला बस सापडत नाही आहे. अरे बस कुठे गेली आहे बाई? चल पुढच्या बाजूला, इथं कुठं मागून शोधतोय. हे बघा, हे आता हे दोघं आमच्या ग्रुपमधले आहेत, हे सापडलेले आहेत आम्हाला. फायदा काय असतो माहिती आहे का, हे असे ओळखी म्हणजे असे बघून ठेवायचे की बाई हा माणूस होता, तो माणूस होता, मग त्यांच्या मागे शेपटीसारखा जायचा. मग आपण चुकलो तरी टेन्शन नाही, कारण आपण एकटे चुकलो तर प्रॉब्लेम होतो. 4-5 लोक एकसाथ हरवले ना तर प्रॉब्लेम नाही होत. थँक्यू. तो बाजूला पूर्ण शेतं आहेत, म्हणजे आपल्या इथं कशी होती फार्म हाऊस शेतं वगैरे, तसा सगळा विषय आहे. बघा ना, हे बघा फार्म हाऊस. वसईचा नाका नाक्यावर धाका. आता आपण आलेलो आहे वसईच्या व्हिएतनामच्या धक्क्यावरती. तर तुम्ही बघू शकता, हे बघा नारळाचं पाणी पण तुम्हाला दिसेल इथे. Cambodia and Vietnam. So Vietnam is an arch. हे बघा ना, प्रत्येक प्रकारचे, हे बघा विंचूची दारू आहे, सापाची दारू आहे. हा हे बघा. Singapore, come on. Albino. सो बेसिकली इथे आयलंड आहे आणि या आयलंडमध्ये पूर्ण त्यांचे घरं वगैरे आहेत सगळे, आणि त्यांनी फार्मिंग वगैरे केलेली आहे. मला असं वाटतं की, आणि हेक्टरमध्ये जमीन मोजली जाते इथे. तर मला हेक्टर आणि एकरमध्ये डिफरन्स समजत नाही आहे ना, की एकरच म्हणजे हेक्टरच आहे का? तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता मला. पैशा गावात ते बघा ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध चाललेली गोष्ट आहे, तुम्ही बघू शकता. ए बाबा ए बाबा मला भीती वाटते. अरे चक्कर यायला लागली मला रे. हे बघ डायरेक्ट उलटा जायला लागला ना. ए बाबा थोडं तर मला माहिती तिथे बसू दे, मला तिथं बसू दे. तू तिथं बस ना. आय वॉन्ट टू सिट देअर. नाही पाण्यामध्ये नाही कधी मला जंजिरा दाखवाल का, ओ नाकवा बोटीला फिरवाल का. इंडिया. युअर हाऊस. वाव. 3 बेबी. हो. तर का नाना सांगतायत की यांची 3 पोरी आहेत, ऑल डॉटर. वा. आणि तो त्यांचं वरती घर आहे. हाऊ मच कॉस्ट फॉर हाऊस, 1 हाऊस हिअर? हाऊ मच कॉस्ट? हाऊ मच व्हिएतनामी डॉंग्स फॉर 1 हाऊस? नाही. Nghèo. Okay.
काय तो म्याव म्याव न्याव न्याव करतंय त्याचा त्याला समजत नाही. मी सगळ्या प्रकारच्या बोटीमध्ये बसलेले आहे. सनी सिरीज तुम्ही बघितली नसेल तर बघू शकता तुम्ही. विनायक माळी यूट्यूब चॅनलवर सनी सिरीज बघू शकता. हां हो हो हे बघ कोकोनट बघ कोकोनट बघ. बोट वाकडी करायची का थोडी बोट हलवायची का जरा बोट हलवायची का. तो बाबा आहे ना फॉरेनचा तो फुकट भडकायचा मागचा नाही मागचा चांगला आहे पुढचा तो परत मोकलायचा साले नाही ना आलेक साली पोरा. Long ơi! Ông Phúc, Long ơi, ông Phúc! आता पुन्हा एकदा बंदरावर आलेलो आहोत. आता फायनली चाललेलो आहे आणि घरी परतीच्या रस्त्याला थांबा जरा यांनी फोटो काढायला सांगितलं. दिसतंय तरी का असं वाटतं सावली उभी आहे.